अमेरिकेतून प्रसिद्ध होणारा जागतिक दिवाळी अंक अंकनिनाद. जगभरातील प्रतिभावंत लेखकांसाठी एक उत्तम व्यासपीठ अर्थात अंकनिनाद. उत्तम साहित्याच्या विविधतेने नटलेला अंकनिनाद. मराठी मातीपासून दूर इतर देशांमध्ये स्थायिक झालेल्या जुन्या आणि नवीन पिढ्यांच्या अनुभवांचा संगम म्हणजेच अंकनिनाद. कथा स्पर्धेची परंपरा 7 समुद्रापार जपणारा असा अंकनिनाद. भाषेचा अट्टाहास नाही पण शब्द मराठी मनाचा वेचणारा अंकनिनाद. अंकनिनाद 2021 येत आहे तुमच्या भेटीला दरवर्षीप्रमाणेच येत्या दिवाळीत. तर तुमच्या प्रतीची आजच नोंदणी करा. फक्त अमेरिकेतूनच नाही तर भारतातून आणि इतर कोणत्याही देशांमधून तुमच्या प्रतीची नोंदणी तुम्ही सहज करू शकता. अधिक माहितीसाठी भेट द्या www.ankaninad.org आणि आमचे वर्गणीदार व्हा. तुम्ही आम्हाला facebook.com/अंकनिनाद आणि instagram.com/अंकनिनाद वर फॉलोही करू शकता. अंकनिनाद, गुड रीडिंग स्टार्ट्स हिअर. नमस्कार, मी ज्योत्स्ना दिवाडकर. अंकनिनादच्या मैफिलीत आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. तुमच्यासारख्या चोखंदळ लेखक आणि वाचकांमुळे अंकनिनाद आता 3ऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. 2ऱ्या वर्षात आमच्या ह्या बाळाने खूप प्रगती केली. केवळ अमेरिकेतून निघणारा म्हणून वेगळा एवढीच आता आमची ओळख राहिलेली नाही, तर लेखनाचे अभिनव प्रकार हाताळणारा अंक हे आमचं वैशिष्ट्य आहे. ही लेखनाची प्रयोगशाळा आहे. नव्या प्रयोगांविषयी तर आपण ऐकणारच आहोत, पण एक हमखास यश देणारा गेल्या वर्षीचा प्रयोग म्हणजे कथास्पर्धा. त्या कथास्पर्धेला यंदा देखील इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की आम्ही तो प्रयोग दरवर्षी करणार आहोत हे आमचं आता ठरलेलंच आहे. पण असं मोघम नको, ठोस माहिती ऐका आमच्या संपादक मंडळातील अनघा हुपरीकरकडून. नमस्कार. आत्ताच ज्योत्स्ना म्हणाली त्याप्रमाणे गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी पण आमच्या कथा स्पर्धेला भरपूर प्रतिसाद मिळाला. वेगवेगळ्या देशांमधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आमच्याकडे कथा आल्या. त्यामध्ये आमच्या गेल्या वर्षीच्या लेखक परिवारातले लेखक तर होतेच, पण अनेक नवीन लेखक सुद्धा यावर्षी त्यामध्ये सहभागी झाले. या सर्व कथा त्यांचे विषय अत्यंत वेगळे होते आणि प्रत्येकाची भाषा शैली सुद्धा वेगळी होती. मग आम्ही या कथांचं आमच्या संपादक मंडळाने प्राथमिक मूल्यमापन करून त्यातल्या 22 कथा आमच्या मान्यवर परीक्षकांकडे अंतिम निवडीसाठी पाठवले. त्यासाठी आम्ही 3 निकष ठेवले होते: कथेचा विषय, आशय आणि मांडणी आणि भाषा सौंदर्य. तर या 3 निकषांवर मग आमच्या परीक्षकांनी त्यांचं परीक्षण केलं आणि त्यातून 3 क्रमांकांसाठी अनुक्रमे $100, $75 आणि $50 या बक्षिसांसाठी पात्र अशा कथा निवडल्या गेल्या. गेल्या वर्षीच्या कथांवर पण आम्हाला वाचकांचा खूप चांगला फीडबॅक मिळाला होता आणि मला असं वाटतं की या कथा स्पर्धेच्या माध्यमातून अंकनिनादचा दर्जा वाढतोय आणि हा दर्जा असाच वाढत राहील अशी मी आशा करते. नमस्कार. वेगवेगळ्या विचारांच्या आणि विषयांवरच्या इतक्या छान छान कथा आल्या की त्यांना निकष लावून बक्षीस देणं सोपं नव्हतं. त्यासाठी अनुभवी परीक्षकांचीच गरज होते. आमच्या संपादक मंडळातील नितीन जोशी आता आमच्या परीक्षकांची ओळख करून देतील. नमस्कार मंडळी. खरं म्हणजे अंकनिनादच्या दिग्गज परीक्षकांची संक्षिप्त ओळख करून देणं तसं सोपं काम नाहीये, परंतु मी एक सगळ्यांचा अल्प परिचय देण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम मी आमंत्रित करतो आमच्या परीक्षिका मृणालिनी चितळे यांना. नमस्कार. साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मृणालिनी चितळे या स्त्री मासिकाच्या 6 वर्षे कार्यकारी संपादक होत्या. शिवाय महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालक पदावर त्या 12 वर्ष कार्यरत होत्या. काउन्सिलिंग आणि कुटुंब न्यायालय याही क्षेत्रात त्यांनी विशेष काम केलं आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता आणि हे सर्व करत असतानाच पुण्यातल्या सुप्रसिद्ध हॉटेल श्रेयस या घरच्या व्यवसायात सुद्धा त्यांचं योगदान आहे. त्यांच्या सामाजिक कार्यासाठी
पुणे महानगरपालिकेनं त्यांचा गौरव पदक देऊन सन्मान केला आहे आणि साहित्यिक आणि सांस्कृतिक कामगिरीसाठी त्या तेजस्विनी पुरस्काराच्या मानकरी सुद्धा आहेत. साहित्यिक क्षेत्रातल्या त्यांच्या विशेष कार्याचा उल्लेख करायचा तर त्यांच्या वळण ह्या कथेला अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनात उत्कृष्ट कथेचा पुरस्कार लाभलाय. शिवाय त्यांचं घर नावाचे बेट या कथासंग्रहाला कवी आनंद पुरस्कार मिळाला आहे. त्यांची 20 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत, ज्यामध्ये सिनार हा कथासंग्रह, मेळघाटावरील मोहर हे डॉक्टर रवींद्र आणि स्मिता कोल्हे यांचं चरित्र अशा अनेक रचना आहेत. दैनिक सकाळ मधली पहाट पावलं आणि लोकसत्तेमधलं शिशिरातील वसंत या त्यांच्या गाजलेल्या लेखमाला सुद्धा त्यात समाविष्ट आहे. आमचे दुसरे परीक्षक आहेत मुकुंद संगोराम. नमस्कार. एक अग्रगण्य पत्रकार आणि लोकसत्ता दैनिकात प्रमुख वार्ताहर पदापासून ते सहाय्यक संपादक अशी 44 वर्षांची कारकीर्द असलेले श्री संगोराम स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीवरचे राजकारण या विषयाचे अभ्यासक आहेत. स्वरायन, रुजुवात आणि लोकजागर या लोकप्रिय सदरांचे लेखक म्हणून देखील ते प्रसिद्ध आहेत. संस्कृती आणि संगीत हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय. माध्यमरत्न पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचे 2 पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर पुरस्कार अशा अनेक सन्मानांचे मानकरी असलेले श्री संगोराम हे एक उत्कृष्ट लेखक सुद्धा आहेत. आजकाल, नंतर समीपासून समेपर्यंत आणि पंडित भीमसेन जोशी यांच्यावरील ख्यालिया ही पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली आहेत आणि आता आणखीन 2 नवीन पुस्तकं देखील प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. आमचे पुढचे परीक्षक आहेत डॉक्टर प्रियदर्शन मनोहर. पिट्सबर्ग मधल्या रॉबर्ट मॉरिस विद्यापीठात इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक असलेले डॉक्टर प्रियदर्शन मनोहर हे अमेरिकेतले एक आघाडीचे लेखक आहेत. कॉलेज जीवनापासूनच साहित्य लेखन सुरू करून आज अनेक स्पर्धांमध्ये त्यांच्या कथा गौरवल्या गेल्या आहेत. लोकसत्ता, सकाळ, विमल प्रकाशन, एकता त्रैमासिक, रंगदीप दिवाळी अंक, विश्व मराठी परिषद आदी प्रकाशनांमध्ये त्यांच्या बक्षिसपात्र कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. याशिवाय कथा कुणाची व्यथा कुणा हा कथासंग्रह, आनंदाचा फॉर्म्युला, शिवाय ऑफ द हुक ही पुस्तकं, 2 जीवनगाथा हा ललित लेखसंग्रह, सिग्नल हा एकांकिका संग्रह आणि 25 श्रुतिका आणि एकांकिका असा त्यांचा चौफेर लेखन प्रपंच प्रकाशित आहे. डॉक्टर मनोहरांचं नाट्यकलेवर विशेष प्रेम आहे. अमेरिकेतील मराठी नाटकाच्या वृद्धीसाठी त्यांना दी बिग बँग थिएटर कॅन्सस सिटी तर्फे विशेष पुरस्कारही देण्यात आला आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे मामबो अर्थात माझा मराठीचा बोल हा फेसबुक साहित्य कट्टा त्यांनी स्थापन केलाय, ज्यात गेली 5 वर्ष सुमारे 400 नवोदित आणि प्रथितयश लेखक उत्स्फूर्तपणे आपलं लेखन प्रदर्शित करतात. मराठी साहित्य वृद्धीसाठी त्यांचे हे अनमोल योगदान आहे. यानंतरचे परीक्षक आहेत प्राध्यापक मिलिंद जोशी. नमस्कार. मंडळी, खरं तर प्राध्यापक मिलिंद जोशींचा परिचय थोडक्यात करून देणं हे निव्वळ अशक्य आहे. मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष असून ते भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक आहेत. शिवाय विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाचे प्रमुख सुद्धा आहेत. मिलिंद जोशींच्या प्रतिभेला कोणताच विषय वर्ज्य नाही. त्यांच्या साहित्य प्रकारांची नुसती यादीच त्यांच्या सिद्धहस्त लेखनाचे द्योतक आहे. कथा, चरित्र लेखन, व्यक्तिचित्र संग्रह, ललित लेखन, संत साहित्य विषयक लेखन, तत्वचिंतनपर लेखन, अनुभव कथन, माहितीपर लेखन, संपादन, स्तंभ लेखन या सर्व विषयांना त्यांच्या लेखणीचा परिस्पर्श झाला आहे. ते एक उत्तम व्याख्याते म्हणूनही ख्यातनाम आहेत. महाराष्ट्रात, भारतात आणि जगभर देखील त्यांच्या व्याख्यानांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलाय. सुमारे 20 विविध नामवंत संस्थांनी त्यांचा गौरव केलाय. त्यात गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रवन पुरस्कार, नारायण सुर्वे जीवन साधना पुरस्कार आणि उत्कृष्ट लेखनासाठीचा काही अनंत काणेकर पुरस्कार अशा प्रथितयश संस्थांचा समावेश आहे. आणि आमचे शेवटचे परीक्षक आहेत श्री अशोक नायगावकर. नमस्कार. नमस्कार. अशोक नायगावकरांचा परिचय करून देण्याची खरं तर गरजच नाहीये. अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित असलेले अशोकजी एक प्रतिभावान कवी, लेखक, वक्ते आहेतच. आपल्या हास्य व्यंग्य काव्यातून मनोरंजनाबरोबरच प्रबोधनाचं अंजन आणि वाचक श्रोत्यांना अंतर्मुख करणारी त्यांचे लेखणी, वक्तृत्व आणि सादरीकरण अत्यंत लोकप्रिय आहे.
वाईच्या कृष्णा नदीचं पाणी जणू त्यांच्या लेखनातून कायम झुळझुळ वाहत असतं. त्यांच्या पुरस्कारांच्या यादीच एखादं पुस्तक प्रकाशित व्हावं असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत. त्यांचा वाटेवरच्या कविता हा संग्रह तर अनेक पारायण करावा असा आहे. त्यांचं मिश्किल व्यक्तिमत्व आणि हजरजबाबी वक्तृत्व यांनी प्रेक्षकांमध्ये अनेकदा हास्य कल्लोळ निर्माण केला. अमेरिकेतल्या प्रेक्षकांनी सुद्धा त्यांच्या प्रतिभेचा आनंद अनुभवलाय. प्रत्येक मैफिल अविस्मरणीय करून सर्वांना एक सकारात्मक ऊर्जा देणारे अशोकजी आम्हाला परीक्षण म्हणून लाभले, हे आमचं सगळ्यांचं भाग्यच आहे. अंक निनाद तर्फे या सर्व परीक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. तर आता एखादी कथा बक्षीस पात्र आहे हे तुम्ही सगळं कसं ठरवता? किंवा एकूणच या कथा वाचून तुमच्या प्रतिक्रिया काय ते ऐकण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. अंजली अंतुरकर पण इथे आहे, तिलाही ऐकायचं आहे. तर मी सुरुवात मृणालिनी चितळे यांच्यापासून करते की एकूणच ह्याच्या परीक्षणाचा, कथा आल्या, विषय, आवाका ह्याच्याविषयीचा तुमचा अनुभव काय? तुम्ही स्वतः कथा लिहिता तर काय जाणवलं तुम्हाला ते कथा वाचताना? आम्ही सगळेच उत्सुक आहोत ऐकायला. कथा वाचताना मला प्रकर्षानं जाणवलं तर म्हणजे विषयांचं वैविध्य. म्हणजे एकच एक विषय सगळ्यांनी मांडलाय असं न वाटता देश परदेशातून, खरं तर जगभरातून इथे कथा आलेल्या आहेत. आणि विषयांचं जसं वैविध्य आहे ना, तसंच त्याचं अभिव्यक्ती, म्हणजे ज्या पद्धतीने ती कथा पुढे आली. म्हणजे कधी कधी असं झालं, मला आता माहिती नाही कथेचा उल्लेख आता करणं अपेक्षित आहे का नाही, कारण आपल्याला रिझल्ट जाहीर करायचा आहे, त्यामुळे तो टाळून कसं सांगते की विषय म्हटलं तर चाकोरीबद्ध आहे, पण एक विनोदाचा हलकासा शिडकावा किंवा शेवटाला ज्या पद्धतीने ज्या उंचीवर नेऊन ती कथा ठेवतात ते मला खूप महत्वाचं वाटलं. कारण कथा साहित्य प्रकार म्हटलं तर अतिशय सोपा, पण लिहिण्याच्या दृष्टीने तो तितकाच अवघड असतो. लेखकाच्या दृष्टीने ते एक आव्हान असतं, कारण फार थोड्या शब्दात, म्हणजे कादंबरीच्या तुलनेने थोड्या शब्दात खूप मोठा अवकाश आपल्याला पेलायचं असतं. आणि त्या दृष्टीने फॅन्टसी, भन्नाट कल्पना याबरोबरच जी मानसिक आंदोलन, संवेदनशीलता लेखकाच्या पाशी असणं अपेक्षित असतं, तर या अपेक्षा बहुतांश कथातनं पूर्ण झाल्या आहेत असं मला सांगावं असं वाटतं. आता मी मुकुंद संगाराम ह्यांना तोच प्रश्न विचारू शकते तुम्हाला. नमस्कार. नमस्कार. मला जे वेगळेपण वाटलं ते अनेक अर्थाने आहे. एक तर भाषा, म्हणजे भारतात राहून किंवा महाराष्ट्रात राहून आयुष्यभर मराठी पुस्तकं वाचून जी भाषा कमावता येणं शक्य आहे, ती भाषा हे सगळे लोक अमेरिकेत बसून कमावतात, याच्या इतकी दुसरी अभिनंदनीय गोष्ट दुसरी कोणती नसेल असं मला नेहमी वाटलं. कारण ज्या पद्धतीचं वाङ्मय ते वाचत असतील तिथं, त्यातून त्यांना ज्या प्रेरणा मिळतात, त्या प्रेरणेतून मिळणारे विषय आणि त्या विषयाची अप्रतिम अशी मांडणी, म्हणजे मी कुठल्या एकाचं नाव घ्यायचं काही कारण नाही, बक्षीस पात्र असोत किंवा नसोत, विषयाच्या निवडीपासून त्याच्या मांडणीपर्यंत आणि मांडणीच्या सौष्ठवापर्यंत सगळ्या गोष्टी प्रत्येक लेखकानं अतिशय काळजीपूर्वकरित्या मांडलेल्या आहेत. आणि म्हणून मला ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं. अभिनंदन दोन कारणासाठी. एकतर आपल्याला लिहिता येतं याची जाणीव होणं हीच मुळी फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. ज्यांना लिहिता येतं त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न करणं ही त्याहून महत्वाची गोष्ट आहे. आणि या दोन्ही प्रयत्नांना या सगळ्या लेखकांनी प्रतिसाद दिला आणि मोठ्या प्रमाणात, म्हणजे एकूण सहभागी संख्या खूप मोठी होती, पण निवडलेल्या कथांची संख्या सुद्धा कमी नव्हती. त्यामुळे या सगळ्या कथा वाचताना एक अपूर्व असा आनंद आम्हाला भारतात बसून, पुण्यात बसून आला. याबद्दल खरं म्हणजे अंकनिनादचे आणि त्या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येकाचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करणं आणि अभिनंदन करणं मला फार महत्वाचं वाटतं. धन्यवाद. प्रियदर्शन मनोहर अमेरिकेतच आहेत, तर आता मी त्यांना तो प्रश्न विचारते.
नमस्कार. या कथा वाचायला खूप मजा आली मला. आणि कथांचा विचार करताना माझे स्वतःचे 3 निकष असतात. कथा शब्द कथन ह्याच्यावर आलाय. तुम्हाला गोष्ट सांगता येते का, आणि ती जर सांगता आली वाचल्यानंतर, मला दुसऱ्या कोणाला ती सांगता आली तर ती गोष्ट, ती कथा, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं चित्र उभं राहतं का माझ्या डोळ्यासमोर. वाचत असताना मी त्यात गुंततो का, त्या भाषेमुळे, त्या प्रसंगामुळे, हे दिसायला हवं मला. आणि तिसरी म्हणजे त्याची चित्रफीत माझ्या लक्षात राहते का, त्या शब्दांवरनं निर्माण होणारी. तर ह्या 3 गोष्टी बऱ्याचशा कथांमध्ये होत्या. त्याच्यामध्ये कथा होती, चित्र होतं आणि वेग होता कथांना. आणि हे म्हणाले तसं, मुकुंदजी म्हणाले तसं, निनादचेच आभार. आम्हाला या एवढ्या चांगल्या कथा वाचायला मिळाल्या, आणि त्याचा सुसूत्रपणा जो होता, कुठे गोंधळ नाही, वक्तशीर होतं सगळं. तर तुमचं कौतुक आणि अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. आता हाच प्रश्न निकषांविषयी प्राध्यापक मिलिंद जोशी ह्यांनाच. प्रथमतः मला अतिशय आनंद वाटला की या कथा स्पर्धेचं परीक्षण करण्याची संधी मला मिळाली, आणि 7 समुद्रापार असणारी तुम्ही मराठी माणसं मराठी कथा समृद्ध करण्यासाठी जे प्रयत्न करतायत त्याचं मला अतिशय कौतुक वाटलं. मी परीक्षण करताना एक गोष्ट पाहिली की कथा म्हणजे गोष्ट नसते किंवा तो अनुभवाचा वृत्तांतही नसतो. कारण कथेमध्ये कथाद्रव्य आणि कलाद्रव्य या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मुळामध्ये त्याचं बीज कसं आहे आणि त्याची कलात्मक मांडणी तुम्ही कशी करता, या 2 गोष्टी माझ्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत. आणि त्याची अतिशय उत्तम रीतीने मांडणी सर्व कथाकारांनी केलेली होती. आणि मला असं वाटतं की कथा 400 शब्दांची आहे की 4000 शब्दांची आहे, यापेक्षा ती कोणता जीवनाशय मांडते याच्यावरती त्या कथेचं मोल अवलंबून असतं. त्यामुळं कथालेखन हा एक प्रकारे त्या लेखकासमोर आव्हान उभं करणारच भाग असतो. त्याची सुरुवात कशी करावी, मध्य कसा असावा, त्याचा शेवट कसा असावा. म्हणजे आपणच निर्माण केलेल्या रंगमंचावर आपल्याच लेखणीतून साकारलेल्या व्यक्तिरेखांच्या आधारे आपल्यालाच पडलेल्या प्रश्नांचा वेध हा लेखक घेत असतो. आणि हा खेळ मोठा कठीण असतो. आणि यामध्ये तो टिकतोय का. आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट मी साहित्याचा निकष लावताना पाहतो ती म्हणजे वाचनीयता हा साहित्याचा सर्वश्रेष्ठ गुण आहे. मला असं वाटतं की वाचनीय आहेत का त्या कथा, मोठा जीवनाशय सांगतायत पण सुरुवात केल्यापासून शेवटपर्यंत वाचकांचा दम टिकतोय का, हे सुद्धा जास्त महत्वाचं आहे. आणि अनेक कथा या सगळ्या निकषावरती उतरलेल्या होत्या. भाषेचे अनेक प्रयोग लेखकांनी केले. मुळामध्ये मला कुठेही साचा जाणवला नाही. त्यामुळं कथेचा जो एक साचा असतो ठरलेला, तो सुद्धा अनेकांनी मोडला. आणि ही मोडतोड मला पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने खूप महत्वाची वाटते की वेगवेगळे प्रयोग लेखक करतायत. तर असे सगळे प्रयोगशील आणि कथा या विषयाकडे गांभीर्याने पाहणारे सगळे कथाकार या कथा स्पर्धेमध्ये सहभागी झाले, याचा मला आनंद वाटतो. आणि आपल्याकडे कथा या विषयाला इतकं महत्व आहे की जिथे रामकथा चालू असते तिथे हनुमानासाठी एक पाठ मांडला जातो की ती कथा ऐकण्यासाठी तो सुद्धा येणार आहे. तर इतकं कथा ही आपल्या रक्तामध्ये मुरलेली आहे. आणि तिचं जे मुरलेपण आहे ते सगळं या स्पर्धेतून जाणवलं. मी सर्व संबंधितांचं आणि विशेषतः सहभागी असणाऱ्या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. आणि त्यांनी एक आम्हाला दिलासा दिलेला आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष या नात्याने, की इतकं निराश होण्याचं कारण नाही. मराठी कथा उत्तम फुलते आहे आणि ती 7 समुद्रांमध्ये फुलते आहे. धन्यवाद. क्या बात. क्या बात. अरे वा, क्या बात आहे. छानच म्हटलं सर. ते आता हेच प्रश्न तुम्हाला अशोकजी, पण मला भाषेसंबंधी पण विचारायचं होतं की वेगवेगळ्या ठिकाणून कथा आल्या तर भाषेचा लहेजा बदलत जातो. त्या दृष्टीने तुम्हाला काही वैविध्य जाणवलं का? 60 पर्यंतच्या दशकामध्ये मुंबई आणि पुणे हे साहित्याचं वाङ्मय निर्मितीचं सगळ्याचं केंद्र होतं. आणि 60-70च्या दशकापासून ही जी केंद्र आहे मुंबई पुण्यापासून ते ग्रामीण महाराष्ट्राकडे साहित्य निर्मितीचं सगळे प्रसार व्हायला लागला. आणि आज 2021 मध्ये मला खरोखर इतका आनंद होतोय की हे साहित्य निर्मितीचं क्षेत्र महाराष्ट्रापुरतं, मुंबई पुण्यापुरतं किंवा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा याच्यापुरतं मर्यादित न राहता त्याला एक ग्लोबल, वैश्विक असं त्याला निनाद जो आहे तो मराठीचा निनाद तो वैश्विक स्वरूपाचा होतोय.
तर ही जी मराठीची आशयाची, मराठीच्या प्रांगण, मराठीचं अंगण म्हणूया, ते इतकं मोठं विशाल होतंय. याचा मुळात आपली जी निनाद संस्था आहे तिचा गेल्या वर्षीच माझा परिचय त्या दिवाळी अंकाच्या निमित्तानं झाला. आणि तुम्ही मराठीसाठी जे काय करतात त्याबद्दल महाराष्ट्रातला मराठी जनांतर्फे मी प्रथम तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. दुसरी एक गोष्ट, या कथा वाचत असतानाच योगायोग म्हणा किंवा काय, पण मोनिका गजेंद्र गडकरांचं त्रिपर्ण नावाचा जो संग्रह आहे, दीर्घ कथा आहेत, पण त्याच्यामध्ये सगळे अमेरिकेचं असलेले तिथले पालक किंवा काळे आणि गोरे आणि एशियन, आपण आपल्याला गोरे न म्हणता आपण एशियन असं म्हणतात, तर यातले जे नातेसंबंध आहेत, यातले जे ताणतणाव आहेत, तर हे जे नवीन येणारे जे काही असे संघर्ष आहेत, तर हे आम्हाला त्याच्यातनं अपेक्षित असतात. इथलं तुमचं जीवन काय होतं किंवा तिथली लोक दसरा कसा साजरा करतात, गणपती उत्सव कसा साजरा करतात, या गोष्टीमध्ये इथल्या वाचकाला फारसा रस नसतो. आम्हाला आमचं जे जाणीवेचं क्षेत्र आहे ते तुमच्यासारख्या लेखकांकडून तिथे निवासी असलेल्या अनेक वर्ष, 30-40 वर्ष, आमच्या मनात एक भ्रम असतो की असं फॉरेन आणि अमुक तमुक, तो भ्रम दूर करून मानवी जीवन नावाची गोष्ट ही सगळीकडे कशी एकच आहे याचं प्रत्यय देणार. कारण कथा हा, आता मृणालिनी चितळे असं म्हणाल्या, कथेचा प्रकार हा मी फारसा कधी गिरवलेला नाही, पण कथा हे एक विलंबित आहे, तो विलंबित ख्याल आहे. आणि कविता जी असते ती कविता ही थोडीशी द्रुत गलईतली आहे, द्रुत याच्यातनं जाणारी, तो फॉर्म आहे, तो साहित्याचा प्रकार आहे असं म्हणतो. तर इतकं ऐसपैस असं लिहिणारं कथा वाचल्यानंतर याच्यामधून काही जे कथा मला मिळाल्या, आपल्या या 28-29 कथा तुम्ही चाळणी लावून त्याला ज्या दिल्यात, त्यामध्ये विविधता तर आहेच, याबद्दल वादच नाही, पण दुसरीकडनं एक असं वाटतं की यात कुठेतरी विनोद कुठेतरी असता, एखादं विनोद नावाची जी गोष्ट आहे ती कुठेतरी त्याच्यामध्ये अशी मला हरवलेली दिसलं. आणि बाकीचे मला जे गोष्टी हव्या आहेत त्याचं एक व्यापक अर्थानं मी मगाशी बोललो, प्रत्येक याच्या कलाकृतीमधून आपण एक अस्वस्थता मागत असतो. अस्वस्थ चांगली कथा कसं काहीतरी बरेच दिवस आपल्याला अस्वस्थ करून सोडते. जीएनची एखादी कथा वाचल्यानंतर तुम्ही सुन्न होऊन जाता. तर ही सुन्न करण्याचं जे ताकद आहे ती त्या साहित्याची श्रेष्ठता आहे, ती असं अस्वस्थ करण्यामध्ये, सुन्न करून देण्यामध्ये आहे. ती अधिकाधिक ताकद या सगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मराठीचा मुळाक्षर गिरवणाऱ्या सगळ्या लोकांकडनं मिळावीत अशी मी या निमित्तानं सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. अंकनिनादने अशोकजींचं मन मला वाटतं आधीच जाणलं असणार, कारण ह्या अंकात त्यांनी व्यक्त केलेल्या 1-2 इच्छा आपसुकच पूर्ण झालेल्या आहेत. हे तुम्ही अंक हातात घेतलात की तुम्हाला कळेलच. पण ह्या सगळ्या विचार मंथनातून कुठले माणिक मोती बाहेर आले ते आता आपण ऐकूया. तर मी डॉक्टर प्रियदर्शन मनोहर यांना विनंती करते की त्यांनी 3ऱ्या क्रमांकाचे बक्षीस जाहीर करावे. धन्यवाद. ह्या स्पर्धेतल्या 3ऱ्या क्रमांकाची पारितोषिक विजेती कथा आहे शह आणि लेखिका प्रिया जोशी. ही एक अतिशय सुंदर आणि वेगळ्या विषयावरची कथा मला वाचता क्षणीच खूप आवडली होती. या कथेत ॲव्हलांच म्हणजे ज्याला आपण हिमलोट म्हणूया, मध्ये गाडल्या गेलेल्या एका सैनिकाची जिवंत राहण्याची धडपड रंगवली आहे. कथेची मांडणी उत्कंठापूर्ण आहे, विषय नवीन आहे. प्राणवायू कमी पडत चालल्यामुळे सत्य आणि स्वप्नाच्या सीमा रेषेवरच्या माणसाची उलघाल अतिशय सुंदर चित्रित केलेली आहे. शब्दचित्र इतकं जिवंत होतं की आपणही त्या सैनिकाबरोबर बर्फात गाडले गेलोय की काय असं वाटायला लागतं. हा वाचकाला येणारा अनुभव म्हणजेच लेखकाच्या यशस्वीतेचं गमक आहे.
त्यामुळे या कथेच्या लेखिका प्रिया जोशी यांचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन. त्यांनी अशाच लिहिलेल्या खूप छान छान कथा आम्हाला भविष्यातही वाचायला मिळाव्यात ही शुभेच्छा. धन्यवाद. आता दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जाहीर करावं अशी मी प्राध्यापक मिलिंद जोशी यांना विनंती करते. द्वितीय पारितोषिक विजेती कथा आहे निर्णय. लेखिका योगिनी पाळंदे आहेत आणि त्या पुण्याच्याच आहेत. अतिशय एक वेगळा विषय त्यांनी या कथेमध्ये हाताळलेला आहे आणि असे विषय मांडणी या अर्थाने वेगळी कथा म्हणून तिचा आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल आणि त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. कथा वाचताना एका अंगाने कळते आणि ऐकताना अजून एका अंगाने, हो ना? त्यासाठीच या कथेचं आपण अभिवाचन आता ऐकणार आहोत. तर आता आपण ऐकूया उमा कानडे हिच्याकडून विजेती कथा. सोळा तासांच्या विमान प्रवासात सर्दीनं हैराण झाले होते. भणभणलेलं डोकं, लाली लाल झालेलं नाक, वेट टिश्यूचे असंख्य बोळे आणि धाकधूक. शरीर तापलं तर नसेल ना याची. इंटरनल फ्लाईटसाठी विमानतळावरच्या स्क्रीनिंग झोन मध्ये शिरताना धडधड वाढलीच होती. न जाणो 98च्या पुढे आकडा गेला तर तिथेच अडकवून ठेवतील आणि घरी जायला सुद्धा मिळणार नाही. गेले 3 दिवस आईच्या घराची आवराआवरी आणि उरलेली बँकांच्या कामांची निपटानिपटी करून खरं तर दमून गेले होते. बरं, तेही शांत चित्ताने कुठे करता येत होतं. जो काही निर्णय घेतलाय तो चुकला तर नाही ना. त्याचा एक सुप्त तणाव सततचा. सेकंड इनिंगला जाण्याचा निर्णय आईचा होता. 2 वर्षापूर्वीच मी तिची अवस्था पाहून वेळोवेळी तिला सांगितलं होतं, आता तू नको ग एकटी राहूस, तिथं आमच्या जीवाला घोर लागून राहतो. आई शांतपणे म्हणाली होती, बिनघोर राहायचं असेल तर इकडे परत ये ना, बाजूलाच बांधकाम चालू आहे, तुम्हाला चौघांना पुरून उरेल इतक्या मोठ्या जागा बांधताय. माझं तोंड बंदच झालं. आई म्हणाली, आता का गप्प? आई, वाद घालू नको. तिथे जम बसलाय तू सोडून परत येऊ, आणि आमच्या घराचं काय? ते सगळं सोडून येणं शक्य नाही तुला माहितीये ना. माझी चिडचिडच झाली. अगं, तुझं घर तुला सोडवत नाही ना, तसंच माझंही मला सोडवत नाही. आईनं नाराजी लपवायचा प्रयत्न सुद्धा नाही केला. हल्ली तिची वागणूक बदललीच होती. पूर्वी आमचं परदेशी असणं तिनं मोठ्या कौतुकानं स्वीकारलं होतं. दरवर्षी 2-3 महिने येऊन जायची. पण वर्षागणिक शारीरिक बिघाडांच्या जोडीला मनातूनच काहीतरी बिनसत चाललं होतं. एके वर्षी तर तिनं जाहीरच केलं, या वर्षीपासून मी तिथे येणार नाही. झाले बरेच फोन, वादावादी, ज्येष्ठ नातेवाईकांकडून समुपदेशन, अगदी फॅमिली डॉक्टरचा प्रेमळ सल्ला सुद्धा. काही मानलं नाही तिने. हट्टानं एकटी राहत होती. हा, माणसं लावली होती, एकासाठी 5 असल्या व्यस्त हिशोबाने. केर फरशी, कपडे भांडी, पोळी, साफसफाई सगळ्यासाठी वेगवेगळ्या बायका आणि 5वा ड्रायव्हर. अश्विन तर चेष्टेनं म्हणायचं, स्टाफ ठेवलाय आमच्या सासूबाईंनी. सुरुवातीला बरी होती, नंतर चिडचिड करायची. कुणाचं कामच पसंत नाही, कुणाच्या दांड्याच फार, कुणी वेळेवरच येत नाही. प्रत्येकासाठी वेगळ्या तक्रारी. फोनवर तेच बोलणं जास्त. एकमेकांविषयी तर बोललोच नाही आम्ही त्या दिवसांमध्ये. काहीतरी चुकत होतं, पण काय ते उलगडत नव्हतं. मग ठरवून टाकलं, कितीही खर्च झाला, इथल्या व्यवस्था बिघडल्या तरी दर 6 महिन्यांनी भारतात जायचं, तिच्यासोबत 8-10 दिवस राहायचं. सुरुवातीला ओढाताण व्हायची. तिथून निघताना तिथलं 15 दिवसांचं नियोजन, घर, मुलं, स्वयंपाक आणि ऑफिसचं काम. आणि भारतातून निघताना अपराधीपणाची भावना, हिची काळजी, हिचं ते कट ऑफ होणं, भावनांपलीकडे जाणं. मला निरोप सुद्धा किती कोरडा द्यायला लागली होती. डोळ्यात पाण्याचा थेंब नसायचा. कुठेतरी पल्याड पाहत असायची.
अश्विनला हे सगळं सांगताना त्याच्या कुशीत शिरून ढसाढसा रडले होते. तो मात्र शांत होता. सासूबाई माणसांना मिस करतात असं वाटतंय मला. बायको, आपल्याला आता काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. त्याला सगळंच समजायचं, फारसा तपशील न सांगताही. एक दिवस त्याच्या काउन्सिलर मैत्रिणीला फोन लावला काउन्सिलिंगसाठी. आईच्या नव्हे, माझ्याच. तिच्याशी ऑनलाईन सेशन्स आले. मी भडाभडा बोलत राहिले. कितीतरी दिवसांचा ताण सुटत होता, फुग्यातली हवा बाहेर पडावी तसा. त्यानंतर किती थकवा आला. निपचित पडून राहायची मी प्रत्येक सेशन नंतर. सोपं नव्हतंच ते. ती ग्रेट बाई थेट आईच्या भूमिकेत बेमालूम शिरली होती. अगं सुजा, तू तिथं गेल्यावर स्वतःच घर म्हणून राहतेस का ग कधीतरी? आता माझ्यासोबत जितक्या वेळा बोललीस तेव्हा प्रत्येक वेळी आईचं घर असंच म्हणालीस. आता मलाच खटकतं तर तुझ्या आईला नसेल खटकत? तिच्या सगळ्या व्यवस्था लावून दिल्या म्हणजे झालं का सगळं? अगं पगारी माणसं ती, काम करतील मनापासून, पण प्रेम ती माणसं देऊ शकतील का आईला? प्रेम, सहवास, स्पर्श. आई एकटी पडलीये आणि तिला माणसांची भूक लागलीये ग, आपल्या माणसांची. बरं का? हे इतकं सरळ सोपं होतं. कटू आणि कठोर होतं, पण सोपं होतं समजून घ्यायला. तरी माझ्या शिल्लक राहिलेल्या शंका होत्याच. पण शारीरिक आजाराचं काय? सारखी चक्कर, भूक न लागणं, थकवा, त्या सगळ्या व्याधींमुळे तिला येत असेल नैराश्य. माझा केविलवाणा प्रयत्न. मुळात आईला मानसिक थकवा आहे हेच मला मान्य करायचं नव्हतं ना. तिने स्पष्टपणे समजावलं. उलट म्हणतेय सुजा, तिचे शारीरिक आजार मानसिक व्यथांशी जोडले गेलेत. अगं शरीर आणि मन जोडलं गेलेलंच असतं ना. पुन्हा सांगते, आता उलटा विचार कर. जर तिला मानसिक शांती मिळाली तर शारीरिक व्याधी पटापट बऱ्या होतील तिच्या. आता तिचा एकटेपणा दूर कसा होईल हे बघूया की आपण. शेवटी मला पटलं. हो, पण म्हणजे करायचं काय नेमकं? ती आमच्याकडे येणार नाही हे जितकं पक्क होतं, तितकंच आम्ही परत येणार नाही हे सुद्धा. एक दिवस अश्विनलाच सुचलं. आईच्या खास मैत्रिणीला कमल मावशीला फोन लावला. एकेकाळी आईच्या दृष्टीने कमलचं मत हे अंतिम असायचं. पण मधल्या काळात मात्र आईनं जगाशीच तोडून घेतलं होतं. योगायोग म्हणजे मावशी सुद्धा अशाच एकटेपणातून गेली होती काही वर्षांपूर्वी. एक मुलगा दुबईला आणि दुसरा सिंगापूरला, आणि यजमान आधीच निवर्तले होते. तोडगा कुठला यावर पुष्कळ खल झाला. कमल मावशीने सुचवलेला प्रस्ताव अश्विनला पटला होता, पण पटण्यासारखा असूनही माझा मात्र गुद्दा सुटत नव्हता. मी बोलते सुमनशी, कमल मावशी म्हणाली. कमल मावशी, आता आईला हे समजायला नकोय की आम्ही तुझ्यातर्फे तिला पटवतो. तेवढी प्लीज काळजी घेशील ना ग. अगं वरून ताकभात ओळखेल अशी बुद्धिमान आहे सुमी, हे का मला माहित नाही? तू नको काळजी कर. मी जिथे राहते ना त्याचं नावच मुळे आहे सेकंड इनिंग होम. आता मला तिथं जाऊन 2 वर्ष होती. सगळ्या व्यवस्था उत्तम आहेत. एखादं सधन हॉटेलच म्हणा ना, चकचकीत असलं तरी कोरडं नाही हो. आमच्यासारखे बरेच आहेत, उच्च शिक्षित, श्रीमंत, कलाकार, लेखक, गायक, कोण नाही म्हणून विचार. मग काय, योगा, हास्य क्लब, गप्पांच्या मैफिली, गाण्यांच्या मैफिली, अगं छोटंसं नाट्यगृह सुद्धा आहे. खूप धमाल करतो आम्ही. रसरसून बोलत होती कमल मावशी. सुदृढ वृद्धत्व होतं ते, बिचारमुळीच नव्हतं. आमच्या काउन्सिलरनं कमल मावशीला नेमकं काय काय बोलायचं याचं थोडंसं ट्रेनिंग सुद्धा दिलं. आईला संशय येणार नाही असा योगायोग घडवून आम्ही कमल मावशी आईच्या आयुष्यात पुन्हा आणली. आईचा गुंता सुटायला, तिला मोकळं व्हायला मग फारसा वेळ नाही लागला. तरी निदान न होणाऱ्या शारीरिक व्याधी सुटत नव्हत्याच. औषधं चालूच होती, पण ती मनाच्या मार्गे शरीरात जायला हवी होती. कमल मावशीनं तोही चमत्कार लवकर घडवला. एका शनिवारी ती आईला राहायला घेऊन गेली सेकंड इनिंग मध्ये. पुढचे योगायोग हे मात्र आम्ही न घडवता घडून आले. कमल मावशीची तिथली शेजारीण आईची बालमैत्रीण निघाली, सेम स्टोरीवाली. दोन्ही मुली लंडनला स्थिरावलेल्या आणि मोठ्या बंगल्यात ही एकटी. शेवटची परिस्थिती स्वीकारून सगळा गाशा गुंडाळून वर्षभरापूर्वी तिथे आली होती. आणि त्याच संध्याकाळी विविध गुणदर्शन कार्यक्रमात पाहुणी कलाकार म्हणून मातोश्री चक्क गायल्या सुद्धा.
त्यानंतरच्या दिवसात औषध शरीरात सहज झिरपत गेलं. तिच्या असलेल्या आणि नसलेल्या सर्व शरीर दोषांना स्वच्छ करत गेलं. हळूहळू फोनवरचा संवाद बदलायला लागला. 6 महिन्यांनी माझी भारतवारी होतीच, तेव्हा झालेले बदल मला पटापट समजत होते. घर, स्वयंपाकघर, ओटा, शोकेस, फुलदाणी, टेरेस, झाडं सगळी सगळी माझ्याशी बोलत होती आणि गाडी रुळावर येत असल्याची बातमी देत होती. भारतात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी मातोश्रींनी मला समोर बसवलं. तुझ्याशी जरा बोलायचंय. अगं, इतकी फॉर्मल का होतेस? प्रस्तावना कसले करतेस आई? खूप बोलायचंय. आणि इतकी वर्ष न बोलल्याचा ताण केवढा आहे माझ्यावर, तुला काय माहित? आईनी सुरुवात केली. मला धडधडत होतं. किती आणि काय बोलणार आहे याचा अंदाज आला तरीही. हे गेल्यानंतर मी एकटीच पडले. पण तरी तेव्हा सतत कोणी ना कोणी माझ्यासोबत असायचं ग. राहायला यायचं, भेटायला यायचं, फोन तर सतत चालू होत. आणि धक्का इतका होता की काय चाललंय हे समजतच नव्हतं. पण वर्षभरानं मी भानावर आले आणि आपण एकाकीपणाच्या गर्तेत अडकलोय ही टोचणी त्रास द्यायला लागली. सगळं होतं तरी काहीच नव्हतं ग माझ्याकडं. नवरा सोडून गेलेला, मुलगी, जावई, नातवंड परदेशी. इथं सजवलेल्या या रिकाम्या घरात पैशांच्या राशीवर बसलेली मी एकटी. मला काहीच नको होत. खाणं पिणं, सणवार, पुस्तकं, नाटकं, सिनेमा, खरेदी, चिकटवलेल्या माणसांचा तो कोरडा सहवास. रात्र रात्र टक्क जागी राहायचे. जेवण तर जातच नव्हतं. एका सकाळी शरीरानं बंड सुरू केलं. चक्कर, मळमळ, थकवा आणि प्रचंड नैराश्य. तुझ्याशी सुद्धा बोलावंसं वाटायचं नाही. तू या घराला, मला एकटं टाकून स्वतःच्या संसारात रममाण झालीस याचा रागच यायला लागला होता. आणि तुझ्या सहवासाची कमी कशानच भरून येणार नव्हती. दिवसभर कामाला येणाऱ्या माणसांनी नाही, पुस्तकांनी नाही, टीव्हीनं नाही आणि तुझ्या फोन कॉल्सनी तर नाहीच नाही. या जगात मी अशी एकटी व्यक्ती आहे की जिच्याकडे सगळं आहे पण काहीच नाहीये असंच ठामपणे वाटायला लागलं होतं. मग तुटक वागणं, आतल्या आत स्वतःला कोंडून घेणं, येणारे कढ आतच दाबून ठेवणं याची सवय घेऊन गेली होती. जेवायचं नाही, औषधं मुद्दाम चुकवायची, फोन घ्यायचेच नाही, असाही वेडा प्रकार सुरू झाला. आणि गंमत म्हणजे मला सगळं सगळं कळत होतं बरं का. पण मलाच असला तरी उपाय काही करायचा नव्हता. आई क्षणभर थांबली. एव्हाना माझ्या घोषघशात टोचायला लागलं होतं. उमाळे दाबून पाणी डोळ्यात जिरवत मी शांतपणे ऐकल्याचा अभिनय करत होते. आणि एक दिवस कमल भेटली. अगं, ज्या डॉक्टरांकडे मी ट्रीटमेंट घेत होते ना तिथंच आली होती ती सुद्धा. त्या दिवशी ती माझ्यासोबत आपल्या घरी आली. मला बोलता बोलता तिनं सेकंड इनिंग होम बद्दल सांगितलं. ते काही मी फार गंभीरपणे घेतलं नाही. मनातून मात्र उत्सुकता वाटत होती. त्यानंतर मी आणि कमल एक दिवसाआड भेटायला लागलो. तिच्यातली ती ऊर्जा आणि उरलेलं आयुष्य भरभरून जगायची जी जिविषा मला आतून हलवून गेली. मग एक दिवस तिनं मला ओढत ओढत नेलं तिथं आणि त्या जणांना मी भेटले. थोड्याफार फरकानं सगळे माझ्याच वर्णनात बसणारे होते, पण आनंदी होते. आयुष्याच्या हातात हात घालून धावत होते. मला ते सगळं बघता क्षणी आवडून गेलं ग. फरक वाटलंच नाही कोणी. आणि तुला सांगते, त्या संध्याकाळी मी कितीतरी वर्षांनी स्टेजवरून गायली. दुसऱ्या दिवशी घरी आले ती एका वेगळ्याच धुंदीत. सुजा, मला काय वाटतं, मी सुद्धा तिथं आता राहायला जाव. मला इथलं एकटे पण नकोय ग. मला आता स्वतःच्या बाहेर पडायचंय. कोंडले पण नको झाले. तुम्हाला चालेल ना हे घर सोडून मी तिथं गेले तर? मी तिच्याजवळ गेले. का कुणास ठाऊक
पण मनावरचं ओझं उतरायच्या ऐवजी मनावर ते चढलंय असंच वाटायला लागलं. ती तडजोड तर करत नाही ना असं वाटायला लागलं. त्या रात्री कितीतरी दिवसांनंतर तिला बिना गोळ्यांची झोप लागली आणि मी अख्खी रात्र जागून काढली. कितीही गोंडस नाव दिलं तरी हे भरलेलं घर रिकामं करून आई वृद्धाश्रमात जाणार होती. हे सत्य कटू नव्हतं का? शेवटी निर्णय झालाच होता. मोजक्या समंजस नातेवाईकांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगून झालं होतं. आईचं घर सोडून आई नव्या घरी जाणार होती. माहेर सोडून सासरी जायची तिची ही दुसरी वेळ. सामानाची आवराआवरी, बॅग पॅकिंग करणं, औषधं, डॉक्टरांची फाईल, पैसे, चेकबुक, कपडे हे सगळं करताना माझ्यावर मात्र चमत्कारिक ताण होता. आणि ती मात्र सहजपणे वावरत होती. हा निदान तसं दाखवत तरी होती. एक दिवस मला म्हणाली, मला 3-4 पंजाबी ड्रेसेस शिवून घ्यायचे. तिथं योगासाठी सुटसुटीत पडली. एके दिवशी कपाटातून कुठली तरी जुनी वही शोधून काढली. मी कुतूहलानं पाहते तर गाण्याच्या क्लासची वही ती. घराला कुलूप लावताना मलाच रडू येत होतं. माझ्याच हातानं मी माझं माहेर कुलूप बंद करून चालले होते. सेकंड इनिंग मध्ये औक्षणं वगैरे सह स्वागत झालं. तिची खोली तर फुलांनी सजवली होती. त्या मजल्यावरचे सगळे आळीपाळीनं भेटून गेले. कमल मावशीनं सगळ्यांची ओळखी करून दिल्या. लँड झाल्यावर पुन्हा स्क्रीनिंग झालं. पुन्हा माझी धडधड वाढली. गेल्या काही दिवसातल्या या सगळ्याचा तर ताण आला नसेल ना? आणि ताप येऊन चालणार नाही. 98 आकडा दिसूनही चालणार नव्हतं. विमानतळावर सगळे मास्कधारी फिरत होते. जागोजागी ठेवलेले सॅनिटायझर्स, मधूनच दिसणारं डॉक्टर्सचं पथक, विमानतळाच्या इमर्जन्सीज हँडल करणारं. या सगळ्या वातावरणात मी निर्विचार होऊन गेले. विमानतळावर सगळा कोविड जामानिमा केलेला अश्विन मला न्यायला आलाच होता. अलीकडच्या वर्षात न्यायला येणं गरजेचं राहिलं नव्हतं, तरी तो समंजसपणे आला होता. त्याला माझी वेदना समजत होती. त्याच्याशी त्या विषयावर बोलायची माझी मात्र इच्छाच नव्हती. सुटलो आपण, तो म्हणाला. मी पाहतच राहिले. हा आईच्या वृद्धाश्रमात जाण्याला सुटलो असं म्हणतोय. अगं, ही शेवटची फ्लाईट आहे. पुढच्या सगळ्या रद्द झाल्यात. उद्यापासून कडक लॉकडाऊन होतोय. बायको, तू तिथं अडकली असतीस तर माझं काय झालं असतं ग? किती सहजपणे अश्विन मला नको असलेल्या चर्चेला छेद देऊन दुसऱ्याच विषयात घुसला होता. मला एक क्षण स्वतःच्या गैरसमजाची लाज वाटली. खरोखरच माझी फ्लाईट भारतातून अमेरिकेत आलेली शेवटची फ्लाईट होती. दुसऱ्या दिवसापासून सगळं जग कोविडमय झालं. माझा जेट लॅग आणि सतत येणारी आईची आठवण यामधून भानावर आले तरच मी बातम्या पाहत होते. 3-4 दिवस तर मी अर्धनिद्रेतच होते. आणि एक दिवस मुलं सांगत आली, आई आई उठ, भारतात सुद्धा खूप मोठा कोविड आउटब्रेक झालाय. लवकर बाहेर ये बरं टीव्ही पाहायला, सगळं दाखवतात. हे ऐकून माझी झोप खाडकन उडाली. चॅनलवाल्यांना ऊत आला होता. इमर्जन्सी सर्व्हिसेस सोडून सगळा भारत बंद झाला होता. दुकानं, हॉटेल्स, मॉल, शाळा, कॉलेजेस सगळं बंद. चवीचवीनं बातम्या दाखवत होते. मोठ्या मोठ्या सोसायट्या बंद केल्या होत्या. कामवाल्या, धुणी भांडीवाल्या कुठल्याच बाहेरच्यांना प्रवेश देत नव्हते. दूध, भाजी आणि औषधं सोडून सगळं ठप्प झालेलं होतं. क्षणात माझ्या डोळ्यासमोर आई आली. मी फोन लावला. तिनं उचललाच नाही. माझं सगळं स्वयंपाकाचं आवरून पुन्हा फोन लावला. तोही उचलला नाही. ही अपसेट तर नाही ना? आणि मग उत्साह, आनंद दाखवत होती तो सगळा अभिनय होता की काय? माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिसऱ्या वेळी फोन लावला, तो मात्र तिनं उचलला. सुजा, तुला जरा धीर नाही बघ. अगं, माझा सकाळी योगा असतो आणि त्यानंतर म्युझिक. तू मला यावेळी फोन करत जाऊ नको बाई. अगं आई, तिथं करोना आउटब्रेक झालाय ना, तू कशाला बाहेर पडतेस? कशाला हवाय तो योगा बिगा? उगाच भलती रिस्क घेऊ नको. अगं, मी कुठं बाहेर पडते? सर्व काही आमच्या सेकंड इनिंग मध्येच तर आहे. तंदुरुस्त राहायचं तर योगा नको करायला. फक्त योगाची बॅच आम्ही स्प्लिट केली, त्यामुळे डिस्टन्सिंग पाळलंय. तेच म्युझिक क्लबच्या बाबतीत लांब लांब बसतो आणि मास्क लावतो. अगं, आणि गंमत म्हणजे आमचा सगळा स्टाफ आहे ना तिथंच राहणार आहे. त्यामुळं केर, लाद्या, धुणी भांडी, जेवण सगळं मस्त मजेत चालू आहे. पूर्वीसारखंच. कुठलाच प्रश्न नाही.
अगं डॉक्टर सुद्धा इथंच राहतात ना. सुजा, थँक्स बाळा. हा जो काही निर्णय मी घेतला ना त्यात तू माझी साथ दिलीस म्हणून मी इथे आहे. नाहीतर आज या कोविड आणीबाणीमध्ये माझ्यासारख्या एकट्या लोकांचे किती हाल होत असतील कल्पना सुद्धा करवत नाही ग. उत्साहाने फसफसत आई बोलत होती. माझा जीव भांड्यात पडला. फोन ठेवता ठेवता आई मिस्किलपणे हसत हसत म्हणाली, तुझ्या एक खरं खरं सांगशील, त्या कॉम्प्लेक्स मध्ये सगळे डॉक्टर उपलब्ध असताना त्या दिवशी कमल माझ्या डॉक्टरकडं कशी काय भेटली ग मला? मी 3 ताड उडालेच. एक छोटंसं सांगू, आम्ही भारतात जातो ना तर बऱ्याच भेटवस्तू मिळतात. त्यात काही काही वेळेला कापडं मिळतात, शर्ट पीस, पॅन्ट पीस. पण इथे टेलर नसतो. हा मुद्दा क्षुल्लक आहे, पण आमच्या संपादक मंडळाचं किंवा अमेरिकेत राहणाऱ्या लोकांचं जीवन जे आहे ते असं छोट्या 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 गोष्टीतून वेगळं वेगळं उलगडत जातं. ते वाचावंसं वाटतंय ना? ते ऐकूया कसं ह्या अंकात उलगडत जात आहे ते. अंकनिनाद, मराठी मनांना जोडणारा जागतिक दिवाळी अंक. लेखनाची एक प्रयोगशाळाच म्हणा ना. इथे नवीन विषय, नवीन कल्पना हाताळल्या जातात. वाचकांना विविध साहित्य वाचायला मिळतं आणि लेखकांना लिहिण्याची प्रेरणाही मिळते. यावर्षी अंकनिनादच्या अंतरंगात तुम्हाला मराठी माणसांच्या अमेरिकन जीवनाचे पडसाद पाहायला मिळणार आहेत. भारताच्या कानाकोपऱ्यातून येणारी आपली मराठी मंडळी इथे येऊन वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावली. तर अशा अनेक मराठी माणसांच्या मुलाखती हे आमच्या या वर्षीच्या अंकाचं वैशिष्ट्य आहे. या अंकातला अमेरिकन मेल्टिंग पॉट मधला मराठी माणूस हा लेख म्हणजे 3 पिढीतल्या 11 जणांच्या मुलाखतींचा एक सार आहे. परदेशात स्थिर होत असताना त्यांच्या रोजच्या आयुष्यात काय काय घडत असतं, काय आव्हानं असतात, काय चांगलं शिकायलाही मिळतं, अशा अनेक गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतील. मराठीपण आणि माणूसपण टिकवून ठेवण्याचा प्रत्येक पिढीचा एक वेगळा दृष्टिकोन यात पाहायला मिळेल. घर, संसार, नोकरी सांभाळून उरलेल्या वेळात नाटक, गाणं आणि नृत्य या आपल्या कला अमेरिकेत येऊन सुद्धा जपणारे, वाढवणारे काही गुणी कलाकार इथे आहेत. आपली कला संस्कृती टिकवून ठेवताना त्यांना आलेले अनुभव त्यांच्या शब्दात आपल्याला या अंकात वाचायला मिळतील. काही मराठी माणसांनी इथे येऊन मुलख्या वेगळ्या वाटा निवडल्या. यामध्ये कुणी अमेरिकेच्या राजकारणात पाऊल टाकलं, कुणी गेमिंगच्या विश्वात, कुणी फायनान्स तज्ञ बनलं, पत्रकार बनलं, तर कुणी सौंदर्य स्पर्धेत किताबही मिळवला. या अवलियांच्या वेगळ्या वाटांबद्दल या अंकात जरूर वाचा. याचबरोबर लेखकांच्या काही साहित्यात देखील अमेरिका डोकावते. चॉप नावाच्या लेखात 16 वर्षांची अमेरिकेतली मराठी मुलगी कशी एका सलाड बार मध्ये तिची पहिली नोकरी सुरू करते आणि तिच्याच आईबाबांना तिथे बघून कशी ओशाळते, यावर एक गमतीशीर प्रसंग आपल्याला वाचायला मिळेल. एकूण काय तर अमेरिकेत तयार होणारं, अमेरिकेची पार्श्वभूमी असलेलं दर्जेदार साहित्य वाचकांपर्यंत पोचवायचा अंकनिनाद प्रयत्न करतोय. तर वाचत रहा अंकनिनाद. गुड रीडिंग स्टार्ट्स हियर. कथा इतक्या छान होत्या की पहिलं पारितोषिक दोघांना मिळालेलं आहे, म्हणजे 2 कथांना मिळाले आहे. तर पहिल्या क्रमांकाचं पहिलं बक्षीस जाहीर करण्याची विनंती मी श्री मुकुंद संगोराम यांना करते. नमस्कार. प्रथम पारितोषिक विजेती कथा जी आहे तिचं नाव आहे विद्रूप माणसांच्या गर्दीत अडकलेला झॉम्बी. लेखक आहेत असंबद्ध जिब्रिश, हे पनवेलचे आहेत. आणि या कथेचं वेगळेपण ती कथा वाचल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला अधिक जाणवेल. याचं कारण असं की विषयाची निवड आणि विषयाची मांडणी या दोन्ही अंगानं ही कथा आधुनिक कथेशी अत्यंत मिळती जुळती आणि त्या कथेचा सगळा जीव हा आधुनिक माणूस आधुनिकपणे कसा विचार करतो आणि तो विचार
मांडण्यासाठी कसे शब्द गोळा करतो आणि तो अनुभव तुमच्या बरोबर मेंदूपर्यंत कसा पोहोचवतो याचं ही कथा एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे. ही कथा मला वाचल्या क्षणीच असं वाटलं की या कथेला पहिला नंबर मिळाला पाहिजे. मी जास्त मार्क दिले म्हणून या कथेला पहिला नंबर मिळालाय असं अजिबात नाही. सगळ्यांनी दिले असतील म्हणूनच मिळाला असेल. परंतु मला त्या लेखकाचं कौतुक अशासाठी करायचंय की असे विषय नाहीतर सरळ सोट पद्धतीनं कथा मांडणी करता येते. पण विषयाची मांडणी इतक्या वेगळ्या पद्धतीनं, कल्पक पद्धतीनं आणि सर्जनशील पद्धतीनं त्यांनी केलेली आहे की त्यांचं खरोखर खास अभिनंदन करायला पाहिजे. धन्यवाद. आणि पहिल्या क्रमांकाचं पहिलं बक्षीस जाहीर करायला मी मृणालिनी चितळे यांना विनंती करते. कथेचं नाव आहे आमचा टिपलेला क्षण. अतिशय वेगळं असं नाव आहे, उत्सुकता वाढवणार आहे. आणि याचे लेखक आहेत सुधीर धर्माधिकारी आणि ते फ्रीमॉन्ट कॅलिफोर्निया इथे राहतात. मला सुद्धा ही कथा अतिशय आवडली. म्हणजे खरोखर आता संगोरामांनी सांगितलं की विद्रूप माणसांच्या गर्दीत ठरवलेला झोंबी आणि आत्ताची ही कथा, यातलं कुणाला पहिलं बक्षीस मिळेल याची उत्सुकता एक परीक्षक म्हणून मला होती. आणि पहिलं बक्षीस दोघांना दिलं गेलंय हे खरोखरच आमच्या परीक्षकांचा सुद्धा एकमताने झालेला निर्णय असावा असं मला वाटतं. आणि या कथेचं अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर परदेशी राहणाऱ्या सगळ्यांनाच आपले आई वडील जेव्हा आजारी पडतात, वृद्ध होतात, तेव्हा त्यांची जबाबदारी आपण घेऊ शकत नाही याबद्दल एक कुठेतरी मनात अपराधी भाव असतो. आणि हा अपराधी भाव जो असतो त्यातून बाहेर पडण्यासाठी काय काय केलं जातं यातला कथालेखक धावत भारतात येऊ शकतो. आणि त्यानंतर जे जे काय घडतं ते खरोखरच मुळातून वाचण्यासारखंच आहे. पण मला एक महत्वाची गोष्ट इथे सांगावीशी वाटते की ही जरी सायन्स फिक्शन मी म्हटलं, फॅक्ट आणि फॅन्टसी यांची अशी बेमालूम गुंफण त्यात आहे, परंतु त्याच वेळी माहिती जी आहे, शास्त्र जे आहे, विज्ञान त्याच्या मागे आहे, त्याच्या बरोबरच माणसाच्या भावभावनांची जी एक किनार या संपूर्ण कथेला लाभली आहे. त्यामुळे या कथेने एक छान उंची गाठली आहे असं मला सांगावं असं वाटतं. धन्यवाद. ही कथा खूप वेगळी आहे. वाचून तर तुम्हाला ती आवडेलच, पण मानवी नातेसंबंधातली असल्यामुळे ऐकून जास्ती बहार येईल. तर आता आपण ऐकूया ह्या कथेचं अभिवाचन विक्रांत पटवर्धन ह्याच्याकडून. सकाळी 6 वाजता माझा फोन वाजला. बघितलं तर माझी बहीण भारतातून कॉल करत होती. इतक्या सकाळ सकाळी म्हणून मी फोन उचलला पटकन. आणि अपेक्षेप्रमाणे काहीतरी वेगळं आणि जे कायम नको असतं ते. बाबांना काल निमोनिया डिटेक्ट झालाय आणि आयसीयू मध्ये ठेवलाय. माझ्या बाबांचं वय 87. या वयात असं काही झालं ना की काळजात चर्र होतं. लगेच भारतात निघालो असं मला कधीच जमत नाही. काही ना काही इथे मागे लागलेलंच असतं. भेटता येत नाही म्हणून एक खंत असते, अपराधीपणा असतो. आई बाबांची सगळी जबाबदारी माझी बहीण आणि माझ्या मेवण्यांवर पडते. पण यावेळेस ऑफिसमध्ये मला फॅमिली इमर्जन्सी आहे आणि लगेच जावं लागेल असं सांगून मी तिकीट बुक केलं. ताईलाही बरं वाटलं. 2-3 दिवसातच पुण्यात होतो. बाबांना जिथे ऍडमिट केलं होतं तिथे म्हणजे पुना हॉस्पिटलमध्ये तिथे जाऊन पोहोचलो. बाबा स्टेबल आहेत असं सांगितलं होतं, पण तरी ते अजून आयसीयू मध्येच होते. आयसीयू पाशी पोहोचलो तेव्हा बाहेर आई, माझेच 1-2 मामा, काका तिथे आलेले होते. ओळखीचं मंद स्मित त्यांच्या चेहऱ्यावर, पण काळजीचे सावट. मी आत गेलो. बाबा ठीक होते, बोलत होते. मग नेहमीप्रमाणे, आलास का
अरे कशाला आलास एवढ्या घाईनं? अगदी सिरियस असेल तरच येत जा. हे त्यांची नेहमीची वाक्य सुरू झाली. मग नर्सची प्लीज फार वेळ आत बसू नका अशी विनंती आली म्हणून मी बाहेर आलो. बाहेर बसलेल्या यशवंत मामाने मला विचारलं, कसा आहेस आनंद? बरं झालंस हा आलास. सगळे काका मामा आता खूप वयस्कर झालेत. लहानपणापासून त्यांना बघत होतो. चेहऱ्यामोहऱ्यात पडलेला फरक खूप वर्षांनी भेटल्यामुळे चांगलाच जाणवत होता. पलीकडे बसलेले एक काका खूप ओळखीचा चेहरा असून सुद्धा त्यांचं नाव मला काही केलं आठवेना. माझ्या बाबांच्याच वयाचे होते, म्हणजे 85च्या आसपास वगैरे. सडपातळ बांधा, बरेचसे केस गेलेले, पांढरी दाढी पण बरीच वाढलेली, साधा शर्ट पॅन्ट चष्मा. एक थोडा गौर वर्ण सोडला तर माझ्या बाबांकडच्या कुटुंबातले होते हे नक्की. ते पण अगदी ओळखीने कुतूहलाने खूप वर्षांनी मला बघितल्यासारखे माझ्याकडे बघत म्हणाले, कसा आहेस? मी विचलित होत जरा आईला विचारलं, तेव्हा आईने ओळख करून दिली. हे गणेश काका बरं का, गणेशराव देशपांडे. माझ्या आईचे माहेरचे आडनाव पण देशपांडे, पण माझ्या माहेराशी काही संबंध नाही हो. 1-2 वर्षापूर्वीच आलेत आपल्या इथे राहायला. गाण्याची खूप आवड आहे यांना बाबांसारखीच. चांगली मैत्री झाली आता बाबांबरोबर. अरे बाबांच्या या आजारपणात सुद्धा खूप केलं रे त्यांनी त्यांचं, असं आईने सांगितलं. मग काका पुढे येऊन मला म्हणाले, कसे आहात? आणि संकेत सानिया काय करतात? कॉलेज चाललंय ना व्यवस्थित? या प्रश्नावरनं कळलं की माझ्या आई-बाबांची त्यांची इतकी चांगली ओळख झाली आहे की माझ्या मुलांची नावं सुद्धा त्यांना लक्षात होती. मी पण मग माझी खुशाली कळवली त्यांना. पण माझ्याकडच्या त्यांच्या नजरेनं मला काहीतरी विलक्षण वाटलं. जसं काही त्यांना काहीतरी अजून बोलायचं होतं माझ्याशी. तेवढ्यात डॉक्टर आले, आत गेले आणि बाहेर येऊन आम्हाला सांगितलं, तसे ठीक आहेत, पण अजून जरा 3-4 दिवस काळजी घ्यायला हवी. पूर्ण ताप उतरला आणि एक्स-रे क्लिअर झाला ना, की मग आपण त्यांना बाहेर आणूया. ठीक आहे? मग पुढचे काही दिवस हॉस्पिटलमध्ये आमच्या सगळ्यांच्या येरझाऱ्या सुरूच होत्या. हॉस्पिटलमध्ये कधीही गेलं की गणेश काका असायचेच काय. खूपच जवळीक निर्माण झाली होती त्यांच्याशी. बाबांची तब्येतही आता थोडी-थोडी बरी होत चालली होती. एकदा हॉस्पिटलमध्ये बाबांशी च्या खोलीबाहेर बसलेला असताना माझ्या आणि काकांच्या बऱ्याच गप्पा रंगल्या होत्या. गाणं, सिनेमा, हल्लीची पिढी, पुढची पिढी असं बरंच काही. गाणं बजावण्याशी संबंध असल्यामुळे आमचे बरेच कॉमन टॉपिक्स होते. ते पण माझ्यासारखेच गुलाम अलीचे फॅन बरं का. थोड्याच दिवसात गणेश काकांशी माझा चांगला परिचय झाला. म्हातारपणामुळे कधी-कधी असंबद्ध बोलायचे. त्यांना हातवारे करण्याची सुद्धा एक विचित्र गंमतशीर सवय होती बरं का. ते बघून मी आईला म्हणायचो, लागले. विमान चालवायला लागले. मग हॉस्पिटलमध्ये येताना त्यांना आणणे, कधी-कधी परत नेणे असे पण सुरू झाले. घरी कोण असं विचारलं तर एकटाच राहतो असं म्हणायचे. तुमच्या घरापर्यंत सोडू का? असं विचारलं तर कायम नको म्हणून म्हणायचे. जवळच आहे, जाईन चालत. एकदा काकाने मला जाब विचारलाच शेवटी. येत का नाही साईबाबांना भेटायला वरचेवर? म्हातारे झालेत रे आता दोघं. अच्छा, आता लक्षात आलं. त्या दिवशी त्यांना माझ्याशी काय बोलायचं होतं ते हे होतं म्हणजे. मी कारणं सांगायला सुरुवात केली. अहो अशी सुट्टी पटकन नाही मिळत हो काय हो. तर एकदम म्हणाले, अरे पण जॉर्ज पण इमिग्रंट आहे ना. त्याला पण कल्पना आहे फॅमिली इमर्जन्सीची. द्यायलाच पाहिजे त्याने सुट्टी. माझ्या बॉसचे नाव काकांनी इतक्या सहज कसे काय घेतले? जसं काय मीच त्यांना सांगितलं होतं. मला काहीतरी शंका आली. त्यांनी माझ्या बॅगेतले कागदपत्र बघितले की काय? कारण पुण्यातल्या कॉन्ट्रॅक्टर्सना द्यायला म्हणून माझ्या बॉसनी काही डॉक्युमेंट्स दिले होते आणि त्याच्यावर त्याचं नाव होतं. आणि मी माझी सॅक सगळीकडेच घेऊन फिरायचो. असंच एकदा लक्षात आलं, त्यांनी बसल्या-बसल्या माझ्या फोनचा पासकोड पण टिपला होता. तेव्हा त्यांना अगदी स्पष्टपणे सांगितलं मी, "अहो काका, असं दुसऱ्यांचा पासकोड बघायची आणि बॅगेमध्ये चाचवून बघण्याची सवय बरोबर नाही बरं का." काका गप्प होते. ह्या म्हाताऱ्याला एकूणच नाक खुपसायची आणि चोंबडेपणा करण्याची वाईट सवय दिसते. माझ्या आई-बाबांनी सांगितलेल्या माझ्या पर्सनल गोष्टी अगदी जाणून-बुजून लक्षात ठेवल्यासारखे मला सांगायचे. म्हणजे अजूनही बुद्धी तीक्ष्ण आहे बरं का. पण जरा दुरुपयोगच चाललाय म्हणायला हवं.
पण या गोष्टी सोडल्या तर काका गप्पा मारायला मस्त होते एकदम. जगातल्या घडामोडींची त्यांना चांगली माहिती होती. मला एकदा त्यांनी विचारलं, "काय म्हणतोय तुमचा मस्क?" "अरे म्हणजे एलॉन मस्क रे. टेस्ला, स्पेसएक्स, हायपरलूप, न्यूरालिंक वगैरे जोरात आहे ना." काकांच्या या वाक्याने मी चाटच पडलो. या माणसाला हे सगळं कसं काय आणि माहितीये कसं आणि लक्षात आहे कसं काय? या वयात नाही तर मराठी वर्तमान हातात घ्यायचं आणि कसं काय होणार या देशाचं अशी तक्रार करण्याशिवाय अशा आजोबांकडे दुसरं काही कामही नसतं. काकांच्या विलक्षण वाचनाचं आणि स्मरणशक्तीचं कौतुक वाटलं बरं का. मी म्हटलं, "खरं आहे काका, एलॉन मस्कच्या टेस्लाने क्रांती घडवली अगदी." त्यावर काका म्हणाले, "अरे तू त्याच्यापेक्षा स्पेसएक्स आणि न्यूरॉलिंक कंपनी फॉलो कर बरं का." मला तर न्यूरॉलिंक कंपनीबद्दल काहीच ठाऊक नव्हतं. "तुम्ही त्याला Twitterवर वगैरे फॉलो करता का?" असं मी विचारल्यावर चक्क म्हणाले, "हो, करतो की." मी हसत त्यांना म्हणालो, "पण मला तर तुमच्या हातात कधी फोनही दिसला नाही साधा." तर म्हणाले, "अरे घरी आहे की कॉम्प्युटर आणि हो, तू Xला नक्की फॉलो कर बरं का." माझी काही ट्यूबलाईट पेटली नाही. "काका कोण X?" तेवढ्यात काकांचे आपले हवेत विमान चालवण्यासारखे हातवारे सुरू झाले. काहीतरी असंबद्ध बोलायला लागले. मी दुर्लक्ष करायला लागलो. त्या दिवशी रात्री मी आणि काका दोघंच बाबांच्या इथे हॉस्पिटलमध्ये झोपलो होतो. त्यांना आग्रह केला खूप, तुम्ही घरी जा म्हणून, पण ऐकलं नाही त्यांनी. त्या रात्री मी बाबांच्या त्यांच्या रूममध्ये जाऊन त्यांची काळजी घेत होतो. बाहेर आलो, तर माझ्या फोनवर एक टेक्स्ट आला होता. माझ्या अमेरिकेतल्या बँकेतून. थँक यू फॉर कन्फर्मिंग द ट्रान्झॅक्शन्स. एकदम भारतात क्रेडिट कार्ड वापरल्यामुळे बँकेने बहुतेक सिक्युरिटी कॉल केला होता. कॉल लॉग बघितला तर माझ्या अमेरिकन बँकेचा इन्कमिंग कॉल आलेला होता आणि चक्क कोणीतरी बोललेलं होतं. मी आत गेलेला असताना कॉल आला आणि घेतलाय म्हणजे म्हणजे नक्की काकांनी केलेलं आहे हे. आता मात्र मी वैतागलो. अहो काका काय चाललंय हे? तुम्ही माझे कॉल कसे काय घेता? काकांनी सारवासारव करायचा प्रयत्न केला. आणि एक मिनिटं, तुम्ही आयडेंटिटी व्हेरिफिकेशन कसं काय केलं? सोशल सिक्युरिटी नंबर वगैरे विचारला असेल ना बँकेने? तुम्हाला कसं काय माहितीये? ते तर कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये वगैरे नाहीये. माझ्याबद्दल एवढी माहिती कशी काय तुमच्याकडे? शेवटी काका काय माझ्याकडे स्मित हास्य करत म्हणाले, "आता झोप, उद्या बोलू आपण. माझ्या घरी ये रात्री जेवायला. सांगेन तुला सगळं." मी जरा वैतागलेलोच होतो. दुसरा दिवस कसाबसा काढून मी काकांनी दिलेल्या पत्त्यावर गेलो. माझ्या बाबांच्या घरापासून खरं म्हणजे खूप दूर होतं ते. अगदी एकाकी, सगळीकडे अंधार. इतक्या लांब हे चालत जायचं मी त्यांना सोडल्यावर. माझ्या मनातली उत्सुकता वाढतच चालली होती. घर अगदी जुनं असं होतं, थोडं अंधारलेलं आणि गूढ. काकांनीच दार उघडलं. स्वतःच स्वयंपाक केला होता बहुतेक. घमघमाट आला. मी आत गेलो तर एका कोपऱ्यात 2 फोटो बघून माझ्या अंगावर शहारे आले. माझ्या मुलांचे संकेत आणि सोन्याचे फोटो. अहो काका, माझ्या मुलांचे फोटो तुमच्या घरात? हे काय चाललंय? एक तर माझ्या प्रत्येक गोष्टीची तुम्हाला माहिती कशी काय? अगदी खाजगी सोशल सिक्युरिटी नंबर पर्यंत. आणि ते माझ्या मुलांचे फोटो? सगळं सांगतो, सगळं सांगतो. बस तर जरा. एक एक ड्रिंक घेऊया. तुझी आवडती सिंगल मॉल्ट काढतो. ग्लेनलिव्हिट. बरोबर ना? म्हणजे माझ्या विस्कीचा चॉईस पण त्यांना माहिती आहे. माझ्या मनात एकच प्रश्न. काका तुम्ही कोण आहात? काकांनी स्मित हास्य करत माझ्या हातातला माझा फोन घेतला आणि फोनवर बोट ठेवून फिंगरप्रिंटने अनलॉक केलेला माझा फोन माझ्या हातात परत दिला. मी थक्क झालो. म्हणजे माझी फिंगरप्रिंट आणि त्यांची सेम? योगायोग? मला म्हणाले, "आता तरी ओळखलास का मला?" मला तर काहीच सुचत नव्हतं. थोडी भीती वाटायला लागली होती. ही काय बुटाटकी आहे?
काका कोण आहात तुम्ही? काका माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, ओळख ओळख. नजर प्रेमळ होती, पण माझ्या पोटात धस्स झालं. त्या डोळ्यांना एक भयानकतेची किनार होती. मग मला म्हणाले, अरे मी म्हणजे तूच आहेस. स्वतःला ओळखलं नाहीस बघ. म्हणजे तू? म्हणजे मला काही कळत नाहीये. अरे मी म्हणजे तू, आनंद पुराणिक. ही गणेश देशपांडे माझी आयडी आहे रे. आपलं तिसरं नाव गणेश, आठवतंय ना? चतुर्थीला जन्म झाला म्हणून आईने ठेवलेलं. आणि देशपांडे हे आपल्या आईचं माहेरचं आडनाव. काका तुम्ही काय बोलताय काहीच कळत नाही मला. अहो कसली आयडी? आणि तुमचं पण नाव आनंद पुराणिकच? अरे बॅक टू द फ्युचर आवडता सिनेमा ना आपला. आठवतोय की नाही? आपला? जसं काय आपण दोघांनी मिळूनच तो बघितला होता. अरे त्या चित्रपटासारखाच बॅक टू द पास्ट झालं बघ. 2053 साली एक जगाला हादरवणारी न्यूज येणार आहे. अरे त्या सिनेमाला दाखवलं ना, त्याचप्रमाणे खरोखर टाईम ट्रॅव्हल मशीनचा शोध लागेल. तुला त्या दिवशी म्हणालो ना, तू एक्सला फॉलो कर. अरे तो एक्स म्हणजे एलॉन मस्कचा मुलगा रे. आणि मला तेव्हा आठवलं, एलॉन मस्कने त्याच्या मुलाचं खरं नाव एक्स ॲश A12 असं काहीतरी ठेवलेलं होतं. तो मुलगा अफलातून हुशार आहे बघ. टेस्ला वगैरे सगळं सोडून दे रे. एलॉनच्या SpaceX आणि नासामुळे स्पेस डिस्कव्हरीमध्ये जबरदस्त क्रांती होईल. आणि नंतर त्याचा मुलगा न्यूरॉलिंक फार पुढे नेईल. आणि ह्या दोन्हीमुळे मानव जातीचं एक कोडं कायमचं उलगडेल. टाइम इज जस्ट अ डायमेन्शन. यू कॅन गो बॅक अँड फोर्थ. वेळ हे नुसतं चक्र आहे बघ, पुढे मागे जाण्याकरता. हे मी सगळं सुन्न होऊन ऐकत होतो. शब्द नुसते कानावर पडत होते. काय बोलतायत काका? मला हे सगळं खूप विचित्र वाटत होतं. फ्रॉडही वाटत होतं. त्यावर काकाने माझ्या बऱ्याच सिक्रेट गोष्टी मला सांगायला सुरुवात केली. जुन्या बालपणीच्या, तरुणपणाच्या. मी हा वाचून ऐकत राहिलो. धक्क्याने खुर्चीमध्ये खिळूनच बसलो होतो जणू. माझ्यासमोर मीच होतो. माझंच वयस्कर स्वरूप. मला एकदम लक्षात आलं. मी म्हणालो, "काका पण मी एवढा गोरा तर नाही तुमच्यासमोर." मग काकांनी तो प्रश्न अर्धवट तोडतच मला उत्तर दिलं. "अरे, इथे टाईम मशीन मी भूतकाळात आलो, तर असे थोडेफार बदल नाही करता येणार मला. डोळे सोडून बरंच काही बदलता येतं बघ." माझा अजूनही विश्वास बसायला तयार नव्हता. "काका, मला नाही वाटत 32 वर्षात एवढं काही घडेल म्हणून." अरे, आता 20 वर्षांपूर्वीपर्यंत नुसतं बोलण्यासाठी टेलिफोन एक्सचेंजमध्ये विनंती करून आपण एस-टी-डी आणि आय-एस-टी लावत होतो. आठवतंय ना? आणि आता रोज व्हिडिओ कॉल करून बोलतो एकमेकांशी. हे जग असंच आहे मग, भास आहे नुसता. तरी सुद्धा मानवजातीचा दिसू शकतो असल्या गोष्टीवरच विश्वास असतो बघ. जाऊ दे. घे. जेवायला घे. हरवलेला मी माझ्याच हातचा मेक्सिकन राईस खात होतो. तो ओळखीचा स्वयंपाकाचा वास माझ्याच हातच्या जेवणाचा होता. काकांनी मग गप्पा मारायला सुरुवात केली. तर 22 जून 2048 ला एक्सचा ट्विट येईल बघ. त्याची वाट बघ. नीड व्हॉलंटियर्स फॉर टाइम ट्रॅव्हल मशीन टेस्टिंग. तिथे सगळं लिहिलेलं असेल नेहमीप्रमाणे. यू कॅन लूज युअर लाईफ. तुम्ही मरू शकता, अपंग होऊ शकता, वेडे होऊ शकता वगैरे वगैरे. पण काळजी करू नकोस. लगेच अप्लाय करून टाक. टाइम ट्रॅव्हल मशीनची संधी लगेच परत मिळणार नाही. मला माहितीये आपल्याला या गोष्टीची किती आवड येते. खरं तर हेच सांगायला आलो होतो तुला. आणि दुसरं म्हणजे आई-बाबांबरोबर राहायला ये रे आता. तुला माहितीये किती मिस करतात आपल्याला ते. तिकडचं सगळं सोडून येणं आपल्याला जमलं नाही आणि ते दोघे गेल्यावर प्रतिभावनेने हृदय पोखरलं रे पार. मी हा उपाय शोधून काढला. तुम्ही त्यांची तेवढीच सेवा झाली बघ. झाली आता.
2 वर्ष झाले इथे येऊन. हे सगळं सांगत असताना काका अस्वस्थ होताना दिसत होते. सारखेच हातवारे करत होते. असंबद्ध बोलायला लागले एकदम. भिंतीकडे बोट दाखवत होते. काय होते काका असं विचारल्यावर म्हणाले, फार अलार्म्स वाजतायत रे, त्रास व्हायला लागलाय. अलार्म्स? अहो कुठे, फोनवर का? नाही रे, आता फोन कसले, फोनचा जमाना झाला जुना. आतल्या खोलीत जाता जाता त्यांनी मला त्यांचा चष्मा काढून दिला. लाव म्हणाले. मी लावला तर आजूबाजूला स्क्रीन्स आणि छोटे ड्रोन्स दिसायला लागले. कर्कश अलार्म्स वाजत होते सगळीकडे. काका हवेत हातवारे करायचे ते हेच ऑपरेट करायला बहुत करू. त्यांनी आत गेल्यावर सांगितले, अरे न्यूरोलंकवर वॉर्निंग होती, अवॉइड मीटिंग युअरसेल्फ, डू नॉट टेक द रिस्क. पण मी घेतली स्वतःला भेटण्याची रिस्क. त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. तुझ्या डोळ्यात रोखून बघितलं ना, तेव्हापासून काहीतरी होत आहे. एनर्जी कॉन्फ्लिक्ट म्हणे. काकांना म्हणजे मी त्या बेडवरती झोपवलं. मला म्हणाले, मला जायला पाहिजे माझ्या परत वर्तमानात. होपफुली जाताना काही प्रॉब्लेम होणार नाही. काका हातवारे करत होते काहीतरी. अस्वस्थ अवस्थेत पटकन बेडवर पण पडले. मला म्हणाले, समथिंग इज रॉंग. काही मिनिटात माझं शरीर गायब झालेलं दिसलं तर समज मी पोचलो आणि या स्क्रीनवर इंडिकेशन येईल बरं का. नाहीतर काकांना काहीतरी शेवटचे हातवारे केले आणि ते निश्चल झाले. अस्वस्थ होऊन मी इंडिकेशनची वाट बघत होतो, पण शेवटी मेसेज आला, ट्रान्सफर फेल्ड. बेडवर काका तसेच होते. मी माझ्या म्हातारपणाच्या वर्तमान काळात पोचलो नाही. माझ्या शेवटच्या क्षणी मी शेजारी होतो. येताना माणूस एकटा येतो, जाताना एकटाच येतो, या सत्याची ही वेगळीच प्रचिती. हॉस्पिटलला आणि घरी कॉल केला. गणेश काका गेले. दुसऱ्या दिवशी मला विनंती आली, काकांचं या जगात कोणीच नाही. शेवटच्या क्षणी तुम्हीच होता त्यांच्याबरोबर. तुम्ही अंत्यसंस्कार कराल का? वैकुंठ स्मशानभूमीत मी माझ्यावरच अंत्यसंस्कार केले. अग्नी दिल्या काकांचं शरीर एखाद्या कापडासारखं पटकन जळून गेलं. सगळेच चक्रावले. माझ्या चष्म्यावरचा फोटो आला. मी आणि काका, मी आणि भविष्यातला मी आणि मी. भिंतीकडे बघताना त्या उडत्या अदृश्य ड्रोनने कधी आमचा फोटो घेतला कळलंच नव्हतं. खाली मेसेज होता, हा आमचा टिपलेला क्षण, आर स्पेशल मेमरी. नाईस टू मीट मायसेल्फ आनंद. स्वतःलाच भेटून खूप छान वाटलं बघ. आता हे सगळं ऐकल्यावरती तुम्हाला त्या कथा नक्कीच वाचाव्याशा वाटत असतील. आम्ही अंकनिनादमध्ये विजेत्या तर कथा छापलेल्या आहेतच, पण अगदी हो का नाही बक्षीसपात्र असू शकतील पण पहिल्या तिनात नाही, अशा सुद्धा काही काही सुंदर सुंदर कथा छापलेल्या आहेत. तर ह्या कथा वाचायच्या असतील तर आमचा अंक जरूर घ्याल आणि घ्याच. पण जर का पुढच्या अंकात अशा किंवा ह्यासारख्या कथा तुम्हाला लिहायच्या असतील तर त्यासाठी मार्गदर्शन हवंच असणार ना. तर त्यासाठी मी विनंती करते माननीय अशोकजी नायगावकरांना की भावी कथा लेखकांसाठी काही तुम्ही सल्ले, अगदी टिप्स जरी नाही तरी काही मार्गदर्शन करू शकता का? मला स्वतःला असं सांगायचंय की अनेकदा आपण उत्साहाच्या भरामध्ये आपण ते लेखन पटकन पाठवून देतो आणि एकदा बाण सुटला किंवा तो बाण मागे नाही घेता येत. तर थोडंसं परिष्करण, मला इथे पाडगावकरांचे शब्द आठवतात की पाडगावकर एकदा या कार्यक्रमात आम्हाला असं म्हणाले होते की एक कवितेचं मी 16 का 17 वेळा परिष्करण केलेलं आहे म्हणून. एक कविता म्हणजे पाडगावकरांसारखा इतका सिद्धहस्त, प्रतिभेचं एवढं मोठं देणं लाभलेला माणूस देखील अशा पद्धतीनं एखाद्या गोष्टीवर की निर्मितीवरती किंवा आपल्या कलाकृतीवरती त्याला पुन्हा एक काहीतरी काम करणं आवश्यक असतं असा संदेश देतात. पण हे सगळं सुचल्यानंतर, कागदावर उतरवल्यानंतर त्याच्यावर थोडंसं परिष्करण करण्याची आवश्यकता असते.
आणि मराठी भाषा नाही तर मराठी भाषाच असं नव्हे तर आमची जी सगळी मराठी मनं आहेत ती मनं तुम्ही समृद्ध करा अशी मी प्रार्थना करतो, विनंती करतो. आणि पुन्हा एकदा निनादच्या या उपक्रमाला ही जी सगळी मंडळी आहेत इतकी आपलेपणानं खरं तर ते इथल्या लोकांचं स्वागत करतात, तर त्यांच्याबद्दल मी विलक्षण महाराष्ट्रातल्या मराठी समूहातर्फे, भारतातल्या बृहन महाराष्ट्रातल्या मराठी समूहातर्फे एक कृतज्ञता व्यक्त करतो. आणि मराठीच्या दारी कार्यक्षणवरी लाज वाटे करे माऊलीची, तर अशी जी पाठ आहे माझा मराठीचा त्याची एक ओळ म्हणून मी इथे समारोप करतो. धन्यवाद. 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 अशोकजी, आमच्या निनाद अंकाची टॅगलाईनच शब्द मराठी मनाचा आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणालात ते भिडलं आम्हाला, पटलं आम्हाला. तर थोडस आता समारोपाकडे येऊया. तर सर्व विजेत्यांचे अभिनंदन. बक्षिसाची रक्कम लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. ज्यांच्या कथा विजेत्या ठरल्या नाही त्यांनी प्लीज निराश नका हो. पुढच्या वर्षी परत भाग घ्या, कारण अंक आपलाच आहे. तुम्हा सगळ्या मान्यवर परीक्षकांचे मनापासून आभार. तुम्ही जे मार्गदर्शन आज दिलेलं आहे, तुम्ही त्या कथा इतक्या आत्मीयतेनं वाचल्यात, त्याचं परीक्षण केलं, तुमच्या एकंदर समाज जीवनाचा अनुभव घेताना आणि कला क्षेत्रातला अनुभव घेताना तुम्ही जसे निकष वापरलेत त्याच्याविषयी आज आपण ऐकलंच. पण त्यामुळे आमच्या सर्व स्पर्धकांना एक नवीन ऊर्जा आज मिळाली आहे हे मात्र नक्की. त्यामुळे तुम्हा सर्वांना परत एकदा धन्यवाद. तर या विजेत्या कथा आणि अजूनही काही उत्तम कथा तुम्हाला निनादच्या दिवाळी अंकात वाचायला मिळतील. याशिवाय अमेरिकेत वेगवेगळ्या वाटा जगलेल्या आणि वेगवेगळे प्रवास केलेल्या व्यक्ती तुम्हाला या अंकात भेटतील. तुमची प्रत आजच बुक करण्याकरता आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या, www.ankaninad.org, व या अंकाचे वर्गणीदार अथवा देणगीदार व्हा. भारतामध्ये सुद्धा हा अंक तुम्हाला रोहन प्रकाशन तर्फे पोहोचवण्याची आम्ही काळजी घेऊ. तुमच्यासारख्या सुजाण वाचकांची, रसिकांची आम्हाला साथ हवी आहे. तर चला भेटत राहूया अंकनिनादच्या निमित्तानं. गुड रीडिंग स्टार्ट्स हिअर. धन्यवाद. अमेरिकेतून प्रसिद्ध होणारा जागतिक दिवाळी अंक अंकनिनाद. जगभरातील प्रतिभावंत लेखकांसाठी एक उत्तम व्यासपीठ अर्थात अंकनिनाद. उत्तम साहित्याच्या विविधतेने नटलेला अंकनिनाद. मराठी मातीपासून दूर इतर देशांमध्ये स्थायिक झालेल्या जुन्या आणि नवीन पिढ्यांच्या अनुभवांचा संगम म्हणजेच अंकनिनाद. कथा स्पर्धेची परंपरा 7 समुद्रापार जपणारा असा अंकनिनाद. भाषेचा अट्टाहास नाही, पण शब्द मराठी मनाचा वेचणारा अंकनिनाद. अंकनिनाद 2021 येत आहे तुमच्या भेटीला दरवर्षीप्रमाणेच येत्या दिवाळीत. तर तुमच्या प्रतीची आजच नोंदणी करा. फक्त अमेरिकेतूनच नाही तर भारतातून आणि इतर कोणत्याही देशांमधून तुमच्या प्रतीची नोंदणी तुम्ही सहज करू शकता. अधिक माहितीसाठी भेट द्या www.ankaninad.org आणि आमचे वर्गणीदार व्हा. तुम्ही आम्हाला facebook.com/अंकनिनाद आणि instagram.com/अंकनिनाद वर फॉलोही करू शकता. अंकनिनाद. गुड रीडिंग स्टार्ट्स हिअर.